तारिणी. तारिणी या मालिकेच्या खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढ्याच खतरनाक भागात आपण पाहणार आहोत. खूप मोठा ट्विस्ट आणि ट्रॅक चाललेला आहे प्रेक्षकांनो. सध्या मात्र तारिणी आणि केदार या दोघांच्याही हाती खूप मोठा पुरावा लागला आहे. ते म्हणजे JPC मेडिकलमध्ये जो स्कॅम झाला होता त्यामध्ये एक व्यक्ती, तो म्हणजे जयराम, तोही सामील झाला होता. आता तारिणी आणि केदार दोघंही त्याच दिशेने जात होते, पण त्यातच खूप मोठा एक अडथळा निर्माण झाला आहे. ते म्हणजे चक्क दयानंदला आता जयरामचा फोन आलेला असतो. आणि मग काय, इकडे दयानंद आता जयरामला भेटायला गेलाय, पण त्यातच खूप मोठा भयंकर असा एक प्रकार घडलेला आहे. तो म्हणजे चक्क इथे जयरामचा आता खून झालाय. आता प्रेक्षकांनो, इकडे तारिणी आणि केदार जेव्हा जयरामचं घर शोधत शोधत त्याच्या घराकडे आल्यात, तेव्हा मात्र समोर दृश्य बघून त्यांनाही खूप मोठा हादरा बसलाय. कारण समोर मात्र चक्क हा दयानंद, तो मात्र जयरामच्या पोटातून आता तो चाकू काढत असतो. आणि त्याच वेळी, अगदी त्याच क्षणी तिथे इकडे तारिणी आणि केदार दोघेही आलेत. आणि हे पाहून तारिणीच्या पायाखालची तर जमीनच सरकली. तिला समजत नाही की बाबा. आणि हे सगळं बघून तर तारिणीच्या डोळ्यांमधून खूप अश्रू यायला लागतात. तिला समजत नाही हे सगळं बाबांनी केलंय. पण इथे मात्र आता दयानंद स्वतःला वाचवत असतो, म्हणत असतो, तारिणी बाळा, अगं मी नाही. पण इथेच प्रेक्षकांनो, मालिकेत येणारे खूपच भयंकर असा ट्विस्ट. कारण या जयरामची एक कोणीतरी भलत्याच व्यक्तीने हत्या केली. पण या सगळ्यांचं खापर मात्र बिचाऱ्या दयानंदवरती आले. कारण तो इकडे जयरामला भेटण्यासाठी आला होता आणि ऑलरेडी त्याचा अगोदरच कोणीतरी खून केला होता. पण जेव्हा इकडे जयरामला अशा अवस्थेत बघितलं, तेव्हा मात्र दयानंद त्याच्या पोटातला चाकू काढत असतो. आणि अगदी त्या क्षणी इथे परत केदार आणि तारिणी आलेत. आणि त्याचमुळे खूप मोठा गैरसमज तर झालाय प्रेक्षकांनो. आता या सगळ्यांमुळे नक्की मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार, की खरंच इकडे आता जयरामच्या खुनामध्ये दयानंदला अटक होणार, नक्की पुढे असा काय धमाका घडणार आहे ना, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच तुम्हाला हे काय वाटतं? हा खून नक्की कोणी केला असेल? हा जयरामचा खून दयानंदने केला असेल का? यामध्ये नक्की आता युवराजच्या काही नवीन हातही, नवीन प्लॅन आहे? खरंच हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इथे मात्र तारिणी आणि केदार या दोघांची छान अशी प्लॅनिंग झालेली. काही जरी झालं ना तरी बॉस, आपण आज बाहेर जाऊयात. खरंच किती दिवसातून आपण दोघे एकत्र नाहीत गेलो ग. पण इथे मुद्दाम निशीने ठरवले, काही जरी झालं ना तर ह्या दोघांना मी कुठेही एकत्र जाऊ देणार नाही. आणि हे सगळं तिने लपून ऐकलेलं असतं. अगदी भिंतींना कान असतात असं म्हणतात ना, ती बरोबर म्हण इथे लागू झाली. कारण इकडे भिंतीचे कान स्वतः ही निशीच बनली ना. आणि त्याचमुळे निशी आता चक्क चोरून सगळं ऐकते आणि ठरवते मनाशी, काही जरी झालं ना तरी आज तारिणी म्हणजे आमची झोप उडून तुम्हाला दोघांना आता डिनरला जायचंय, डेटवरती जायचंय. पण बघ मी काय करते ना, तू बघतच राहा. आणि म्हणून मुद्दाम निशीने आता चक्क इराची जी सांभाळणारी मावशी असते त्यांना मात्र रिटर्न पाठवून दिले. आणि सांगितलंय, तुम्हाला ना आज कौशिक मॅडमनी सुट्टी सांगितली आणि तुम्हाला आराम करायला सांगा किंवा एन्जॉय करा ना. इरासाठी आम्ही आहोत इथे आणि मी सांभाळेल ना, इराची छान काळजी घेईल. आता तसं म्हणल्याच्या नंतर तिच्या मावशी निघून जातात. आणि इथेच निशीचा प्लॅन सुरू होतो. ते म्हणजे आता काही करून जेव्हा काही इरा येईल ना त्यावेळेस मात्र चक्क इथे आता ह्या निशीला तारिणीकडे तिला पाठवायचे असतात, जेणेकरून तारिणी बाहेर जाऊ शकणार नाही. दुसरीकडे मात्र तारिणीच्या टीमचे फोनवर फोन चालूच असतात की बॉस ही माहिती हाती लागली, बॉस ती माहिती हाती लागली. इकडे तारिणीचं मात्र एवढी काय गोंधळ उडाला, एवढी धांदल आहे तिची चाललेली, तिला समजत नाही हे सगळं मी कसं मॅनेज करू, एवढे रोल मी कसे प्ले करू. एकतर लग्न झाले, लग्नातला सुनेचा रोल, तिकडे मात्र माझं एक जबाबदार ऑफिसर असल्याचा रोल, दुसरीकडे बायको असल्याचं नाटक तरी करावं लागतंय त्याचा रोल. सगळं मी कसं करू? खरेच ना खूप थकायला होतंय. आता त्यातच इकडे निशी मात्र ओरडत असते, तारिणी अगं बाहेर तर येशील का? इरा किती वेळ झालं किती रडते, पण तुझं मात्र इकडे लक्ष नाही. तुझा परत सतत त्या केदारला बोलत असतेस काय गं? आणि रोज संध्याकाळी घरी येतोस ना तो, का तिकडेच राहतोय सांगणं? पण तरीही तुला मात्र दम निघत नाही. प्रत्येक वेळेस बघावं तेव्हा ते केदारशी बोलत असतेस. आता घरात काय चाललंय, आजूबाजूला काय होतंय,
याकडे थोडं लक्ष दे ना. पण इथे या तारणीचं डोकं एवढं काही ठिकाण्यावर नसतं. निशीला म्हणत असते, निशी अगं ओरडू नकोस ना, घाबरेल ती. आणि इथे निशी मात्र तिला टोमणे मारते. नसते, हो का, घाबरेल? अगं ती केव्हापासून रडते, पण तुझं मात्र आजूबाजूला लक्षच नाहीये. आणि तेव्हा मात्र आता ही निशी तारिणीला म्हणत असते, बघ ना, ती ना कौशिकी मॅडमकडे राहते, म्हणजे तिला तिकडे जायचं आहे. पण कौशिकी मॅडमना ना खूप लेट होणार आहे यायला. त्यांनी मला तसं सांगितलं आहे. मी फोन केलेला त्यांना. आता इथे तारिणी म्हणत असते, हो निशी अगं, पण मी समजावते ना तिला. आणि मुळात म्हणजे तू आजच्या दिवस सांभाळ फक्त. मला ना थोडं बाहेर जायचं आहे. पण आता निशीने हे सगळं तारिणी बाहेर जाऊ नये यासाठीच तर केलं आहे ना. पण आता इथेच मात्र तिचा डाव खरंच तिच्यावर उलटणार का? तारिणी म्हणत असते, ओके ठीक आहे, म्हणजे तुला नसेल सांभाळायचं तर नको. आणि ही इरा, ती मात्र हट्ट करते की मला या तारणी मामीकडेच राहायचं, म्हणून चक्क तिच्या गळ्याला मिठी मारते. आणि इथेच आता तारणीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. एकतर केदारला मी प्रॉमिस केले आपण बाहेर जाऊ, दुसरीकडे मात्र तिच्या टीमचे फोनवर फोन चाललेले आहेत की बॉस खूप मोठी माहिती हाती लागली, ती म्हणजे जयरामबद्दल. कारण जयरामचा डाटा खूप जास्त जवळ आहे आपल्या, आणि त्याचं लोकेशन वगैरे सगळं स्ट्रेस होऊ शकतं आणि आपल्याला माहिती भेटू शकते. खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागू शकतो. आणि त्यामुळे मात्र तारणीचं सगळं लक्ष तिकडेच असतं. कारण त्यांनी स्क्रीन शेअर केलेली असते, कोणी ती स्क्रीन बघू नये याकडेही तिला लक्ष द्यायचं आहे. प्लस पॉईंट म्हणजे त्यातलं सगळी माहिती, डाटा वगैरे सगळं शोधायचे. आणि दुसरीकडे ही हिरा मात्र टेबलवर आता उभा राहून चक्क बाहेर कागदांची विमानं उडवत असते. तेवढ्यात तिचा तोल जाऊन खाली पडणारच असते. आणि त्याच वेळेस तारिणी तिला अचानक येऊन सावरते. आणि इकडे निशी मात्र आता तिच्यावरती हल्लाबोल करते. म्हणते, तारिणी अगं एवढी कधीपासून तू बेजबाबदार झालीस? आणि बिचारी ती इरा अगं किती छोटीशी, आणि एवढ्या प्रेमाने तुझ्याकडे राहायचं म्हणते, पण तुझं नाही. तू मात्र सतत फोनमध्ये व्यस्त असतेस. अगं जरासं लक्ष दिलं नसतंस ना तर ती खाली पडली असती. एकतर तिला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, आणि पुन्हा आणखीन वरून पडली असती. काही झालं असतं तर काय करायचं होतं? इथे मात्र आता चेतना तिच्यावरती ओरडते. पण असते, निशी अगं जरा शांत बसशील का? आणि मुळात म्हणजे तिला काही झालं नाही ना, ते बघ ना, तर होण्याची वाट पाहायची का? म्हणून निशी मात्र त्यांच्यावरतीच हल्लाबोल करायला लागते. म्हणत असते, काकू तुम्ही पाहिलंत ना, ती तारिणी ना पाहावं तेव्हा ना सतत केदारशी बोलत असते. अहो रात्री तो घरी येतोच आहे ना, मग त्यालाही तिथं काम करू देत ना, आणि तूही इकडे लक्ष दे सगळीकडे. इथे मात्र चेतना म्हणत असते, खरंच तुम्ही ना दोघं खूपच रोमॅन्टिक आहात तारिणी. तारिणी म्हणत असते, काकू असं काहीच नाही, थोडंसं काम होतं ना म्हणून. आणि मग काय? इथे मात्र शेवटी आता इरा खूप घाबरलेली असते. तिला जवळ घेते म्हणत असते, बाळा शांत हो, एवढी घाबरू नकोस गं. आणि आता मम्मीसुद्धा येणारच आहे की नाही, त्यामुळे लवकरच आपण मम्मीकडे जाणार आहोत. आता इथे कशीबशी इराला शांत केलंय. दुसरीकडे मात्र आता ऑफिसमध्ये जेव्हा केदार गेलेला आहे तेव्हा बरोबर युवराजचं सगळं कानावरती आलेलं असतं की मला न बायकोला घेऊन फिरायला जायचं आहे. आणि त्याचमुळे युवराज ठरवतो, आज न ह्या सडक छापला कशा पद्धतीने मी अडकून पाडतो आणि ते फक्त बघच आता. आणि युवराज मात्र त्याच्या इथल्या कामगाराला एका हाती धरतो आणि चक्क अशा इतक्या काही कामाच्या फाईल्स असतात त्या मात्र तिथे केदारच्या समोर नेऊन ठेवायला सांगतो. आणि म्हणू लागतो की काही झालं ना तर हे सगळं काम पूर्ण करायचंच आहे. आणि हे सगळं कोणी दिलं आहे? ते म्हणजे कौशिकी मॅडमने. त्यामुळे काही जरी झालं ना, हे सगळं कंप्लीट करायलाच पाहिजे. आणि तेव्हा कुठेतरी मात्र आता केदारला वाटू लागतं की खरंच, आणि कौशिकीताईंनी एवढं काम मला देणं शक्यच नाही. कारण माझं आजचं काम तर मी सगळं पूर्ण करतोच आहे ना, एक्स्ट्रा काम त्या कधीच नाही देणार. कारण मला त्यांची कामाची पद्धत माहिती आहे. हे सगळं युवराजचं काम असणार आहे. कारण युवराज मात्र त्याच्याकडे एकटक पाहतोय आणि अगदी चेहऱ्यावरती मात्र एक वेगळाच ॲटिट्यूड असतो. आणि त्यातून बरोबर इथे मात्र आता केदारला समजतं. आणि केदार युवराजला म्हणू लागतो, काय रे युवराज, म्हणजे खरंच ह्या फाईल्स कोणी दिलेत रे? इथे मात्र युवराज म्हणत असतो, मी काय इथे नोकर आहे का? आणि मला काय माहिती आहे, तुझं तू बघ ना. अरे दिले असतील त्या कौशिकीताईने, आणि तुला कामच करायचं आहे ना इथे बसून. मग कोणतं काम केलं आहे किंवा कोणी दिलं आहे यापेक्षा काम करण्यावरती फोकस करणार. पण तेव्हा मात्र हा केदार त्याला स्पष्टपणे उत्तर देतो. पण असतं, हो का, म्हणजे ह्या जर फाईल्स मला कौशिकीताईने दिल्या असतील, म्हणजे कौशिकी मॅडमनी, तर ठीक आहे, पण अगदी कोणीतरी दुसऱ्यानेच द्यायला नकोत ना, म्हणून विचारलं. आणि वाटलंच तर ना, सगळं
सगळं तुझ्या समोरच क्लिअर करतो. मी आत्ताच्या आत्ता कौशिकी मॅडमना फोन करतो. पण तेव्हा मात्र युवराज चांगलाच गडबडून जातो आणि म्हणत असतो, काय रे, ए गावछाप, सडकछाप, तुझं काय चाललंय रे? आणि मुळात म्हणजे आता ना कौशिकी मॅडम कामात असतात आणि मीटिंगमध्ये असतील आणि तू का त्यांना डिस्टर्ब करतोय सांग ना. तेव्हा मात्र बरोबर आता केदारच्या लक्षात येतं आणि चांगल्याच्या युवराजला सुनावतो म्हणत असतो, बाद झालं, हे सगळं तुझं काम आहे ना, पण मला बरोबर ओळखता येतं. त्यामुळे इथून पुढे ही अशी चाल चालवायची काही एक गरज नाही आणि इथून पुढे नीट नीट डोकं शांत ठेवूनच काही पण प्लॅन कर, कारण तुझा असले फालतूचे प्लॅन मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही. आणि मुळात म्हणजे आपण इथे काम करायला आलो, त्यामुळे मला कोणी जरी एक्स्ट्राचं काम दिलं ना तरी मी आनंदाने करेल. आणि तो मात्र निघून जातो. दुसरीकडे प्रेक्षकांना होता तारिणी आणि केदार दोघंही कौशिकी आल्याच्या नंतर बाहेर तर जातात आणि पण दुसरीकडे त्यांना खूप माहिती भेटते, ती म्हणजे खूपच मोठा पुरावा हाती लागलाय. आता जयरामबद्दल सगळं समजलंय आणि मग काय तिची टीम तारिणी आणि केदार दोघंही आता सगळेच टीमला घेऊन तिथे जाऊ लागतात. आणि तेवढ्यात एक माणूस दिसतो त्यांना रस्त्यात आणि त्यांना विचारू लागतात की हे नक्की जयराम इथेच राहतात का. आणि त्याने सांगितलेलं असतं बरोबर एक्झॅक्ट त्याचा ॲड्रेस सांगितलाय. आता त्या ॲड्रेसवरती गेलेत, परत समोर मात्र खूप भयानक दृश्य प्रेक्षकांनो, ते म्हणजे चक्क हा दयानंद त्या जयरामच्या पोटातून चाकू काढताना दिसतोय. आणि मग मात्र सगळ्यांचा एक वेगळाच गैरसमज होतो. इथे मात्र दयानंद आता म्हणत असतो, प्लीज प्लीज तारिणी बाळा, असं सगळं काहीच नाही गं, मी नाही केलं, मी फक्त हे काढत होतो. पण प्रेक्षकांनो, आता एक पोलीस ऑफिसर म्हणून म्हणजे एक ऑफिसर म्हणून नक्की तारिणी काय ड्युटी निभावणार आहे? खरंच तिच्या नात्यांच्या आड तिची ड्युटी येणार का? नक्की ती कोणाला प्राधान्य देणार? हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. का खरंच इथे दयानंदला आता अटक होणार आणि यामुळे खरंच कौशिकी आणि तिच्यामध्ये काही मोठा भयानक असा राडा होणार का? हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील.